हॅलो नमस्कार मित्रांनो, मी लाईफ इन मोहिते. आज मी बनवतोय कुकिंग व्हिडिओ. ठीक आहे. आणि आज मला खूप इच्छा झाली आहे फ्रँकी खायची, तर मी आज विचार केला बाहेर जाण्यापेक्षा घरीच फ्रँकी बनवतो. ठीक आहे. बट फ्रँकी कशी मैदावाली असते ना. ठीक आहे. बट मी मैदावाली फ्रँकी नाही बनवणार, चपातीवाली फ्रँकी बनवणार. व्हेज व्हेज फ्रँकी. हां, व्हेज फ्रँकी अशी बनवेल, तुम्हाला दाखवलं. चला जाऊया डायरेक्ट किचन मध्ये. मी आलो आता किचन मध्ये. तर आता मी इथे बटाटे बॉईल करायला ठेवले, कारण की आपण व्हेज बनवतोय तर आपल्याला बटाटे यूज करायला लागेल. आणि मी थोडे अजून म्हणजे इन्ग्रेडियंट असतात तर ते काढून ठेवतो आणि तुम्हाला लागतो. मी आता सर्व इन्ग्रेडियंट काढून ठेवलेत आणि मी जे काढून घेऊन आलो ते पण, तर मी तुम्हाला दाखवतो. कोबी घेतली, ग्रीन चिली सॉस घेतले, मी रेड चिली सॉस, मेयोनीज एगलेस आहे. ठीक आहे, एगलेस मेयोनीज घेतलं. आणि 2 कांदे, 2 बिग मिरची घेतली. आणि एव्हरेजचा मसाला, चाट मसाला घेतला. आणि थोडं युनिक करायचं म्हणून मी बघा लेज यूज करू आपण. चिप्स व्हेज फ्रँकी असं वेगळं. ठीक आहे. तर आता बटाटा शिजतोय. ठीक आहे. कुकरवर लावला आता मी, कारण की मला थोडं नंतर हे आला डोक्यात, हे आला की भाई ह्याच्या बाउलमध्ये खूप टाइम लागेल, तर आपण कुकरमध्ये टाकू तर डायरेक्ट लगेच शिजेल. मग आता कुकर लावलाय तर बघू. कुकरची 2 शिटी झालेत. हा. आणि आता तुम्ही ग्लास शिटी होईल तर मग मम्मी बोलते हातात बंद कर. आता मला हेल्प करायला दीदी आली. आणि हा, मी काय बोलतो, मी युट्यूबवर व्हिडिओ टाकतोय, शॉर्ट्स टाकतोय. ठीक आहे. तुम्ही लाईक करताय, व्ह्यूज पण येत आहे. ठीक आहे. आणि कमेंट पण करताय तुम्ही, बट सबस्क्राईब कोण करणार भाई? आत्ताच्या आता जाऊन सबस्क्राईब करा पहिला, मग तुम्हाला अजून चांगले चांगले व्हिडिओ आणि कंटेंट मिळणार. माझ्या विश्वास आहे. माहितीये ही वाली जे व्हिडिओ आहेत ते खूप लेट आली आहे. थोड्या दिवस मी पण म्हणजे मॅचेस आहे ना, जसं तुम्हाला बोललेलो की मॅचेसला जातो मी, तर मला असं थोडं बोलायला लागते. तर मी विचेसला गेलेलो, खूप लेट यायचो मी, तर मी टाइम नव्हता मला. इंस्टावर पण कोणी फॉलो नाही केलं असेल, जाऊन फॉलो करा. लाईफ विथ अर्णव मोहिते आहे ID, तर मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल, तर प्लीज फॉलो. त्याच्यात पण मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकतो. ठीक आहे. तर जाऊन प्लीज फॉलो करा इंस्टावर आणि युट्यूबवर सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि आपण बघूया आता. तर कुकर थंड झाल्यावर आपण मग ते बटाटो काढूया. ते बटाट्याचं वरचं ते साल असतं ते काढूया. आम्ही वरती करू. धीरच नाही बाबा, असं कसं पहिलंच करायचं शिजवायचं. मी खाली काय कामासाठी गेलेलो. बेसन कर लिक्विड. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा पता है. मम्मी फक्त झोपते आणि आराम करून बाई फक्त तिथून ऑर्डर साठी. तर मुलगा इथं एवढा काय बोलतात, एवढं भाई मेहनत करतोय. नाही, तुम्हाला माहिती आहे चपाती मला बनवायला येत नाही, तर चपाती मम्मीच बनवणार आहे. तर मम्मी बोलले सर्व तुझं झाल्यावर सांग, मम्मी चपाती करेल. अबे साले. कारण की आपण मैदावाली रोटी नाही मागवणार आहे ना, बनवणार आहे. आपण चपाती बनवायचा, थोडी हेल्दी थोडी चीट. ठीक आहे. तर बघतो कुकर थंड झाला की. मम्मी ते काढू कुकरचा.
बटाट्याचे ते वरचे जे असतात कवर ते आता काढतो, मग त्याला स्मॅश करतो प्रॉपर. ठीक आहे. मी आता ते बटाटो आहे ना थोडं थंड करायला ठेवले, कारण की ते आता गरम गरम तर चटका लागेल मला, म्हणून मी आता ते बाकीचे काम आहेत ते मिरची आहे कांदा आहे ते कट करून घेतो. मी आता कट करून ठेवले कांदा, मिरची आणि कोबी. ठीक आहे. कोबी आता थोडं कट केलंय, पुढे यूज झालं तर मी अजून कट करेल. हाफ ठेवले मी, आणि वेस्ट नको कट करून ठेवायला. म्हणजे कोबी मी असे मोठे ठेवले, म्हणजे आता आपण बटाट्याचं ते हे टाकणार ना त्यावरती ते मोठे स्लाइस थोडं चांगलं वाटणार, म्हणून मी ते मोठे स्लाइस टाकून ठेवले. आता मध्ये बटाट्याचं ते हे कवर असतं ते करतो हा ना. आता ते थंड झालंय का बघतो बघा. थंड नाही झालं. बटाटा आता मी आता असं ठेवतोय, नंतर मी ते स्मॅश करेल, बारीक करेल स्मॅश. आता मी बटाटे पण ते सोडलंय त्याच्या कवर. आता ते ह्याला बारीक करतो, म्हणजे स्मॅश करतो. मग त्याच्यामध्ये मीठ, मसाला, हळदी, चाट मसाला आणि कांदे बिने टाकून मिक्स करतो. वो भी बाहर नहीं खाते थे, मैं काम पे जाएगी ना वो घर पूरा बर्तन बिस्तर साफ करेगा, मैं रहेगी तो भी उसको खाना एक गोची झाली, म्हणजे एक मिस्टेक झाला की ते बटाटे आहे ना नीट शिजले नव्हते, तर आता मी वापस कुकरमध्ये बटाटे लावले तेच, म्हणजे तर ते आता थोडे अजून होऊ दे नरम, मग अगेन त्याला स्मॅश करावं लागेल नीट. अरे मी स्मॅश करत होतो भाई, स्मॅश होता होत होता. मम्मीला बोललो मम्मी असंच झालंय. मम्मी आली, कुकर लावला मम्मीने, आणि माझा भाचा आला भाई, भाचा आला माझा. काय हा मी तुम्हाला विसरून गेलो, आज काय माहिती आहे, आज माझ्या मम्मी पप्पांची मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे, त्यासाठी मी असंच फ्रँकी बनवलाय. आणि केक तर आणायचा होता, बट मम्मी पप्पा बोलले की नको केक येणार आहे, तर म्हणून आता तो बाहेर आलाय, शोजलीच काढतोय. तुम्हाला दाखवतो. ये बघा दीदी आली, आणि हा आयतर कर येतं, आयतर कर, काय कर. आणि दीदी दीदी काय कर रहा जीजू आले, आणि मी आता चाललो वापस किचन मध्ये, बॅक टू फील्ड.
आता ते बाबू झालं, बाबूला पण फ्रँकी टेस्ट करूया, मजा आली काही, फुल धावा झालं भाई. मी आल्या आल्या मला ओरडायला लागली भाई किचन मध्ये. आम्ही हे काय कर ते कपडा ठेव ना, काय कपडा घेऊन फिरते. हाय, हाय. आता मम्मी मला हेल्प करेल. कुकर झाला होता बरोबर, तर आता मम्मीने तर चपाती करायला घेते. आता मी परत आहे स्मॅश करतो. ऍक्च्युली थंड होतं ना. मम्मीने तुला हे आणलं आहे. मी विसरून गेलो हे आपल्याकडे आहे. स्मॅश करायचं आहे आपल्याकडे. स्मॅश करायचं नाही, वेगळंच येते काहीतरी त्याच्या. काय होतं त्याला, काय होतं त्याला ते आम्ही नाही का ते चायवर यूज करतात, काय होतं ते तेचतात नाही का अद्रक बिद्रक, मम्मी ते काढलं. रोम रोम भाइयों. आता मी टाकतोय मीठ, मसाला आणि हळद तेल. तुम्हाला मी पहिलं दाखवतो कसं झाले ते. हे असं झालं, हे स्मॅश केलंय. ठीक आहे, पूर्ण सॉफ्ट सॉफ्ट. आता ह्याच्यात आता मी टाकणार मीठ, मसाला, हळद, थोडी हळद. काय झालं, मला पाहिजे होतं मीठ आणि ओपन केलंय मी. साखर कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. डिप्रेशन. अबे साले. तुमच्या चवीच्यानुसार मीठ टाका. ठीक आहे, थोडासा मसाला. मी टाकलं आता कांदा, मिरची, मसाला टाकलाय आणि हळद टाकली आहे, मीठ टाकलं चवीनुसार. ठीक आहे, तर आम्ही त्याला नीट मॅश करतो हातानेच करतोय मॅश मी. आता ह्याला मी शेप देतो, सँडविचला जसं असतं. मग ते थोडं आता बघा हे शेपने असं ठेवलंय मी कळून की म्हणजे जसं मम्मीची चपाती झाली. तर आता ह्याला मी ऑइलमध्ये फ्राय करणार, नॉर्मल म्हणजे गोल्डन कलर येईल तोपर्यंत तसं फ्राय करणार. मग ते चपातीमध्ये मेयोनीज आणि ते आणलंय मी काय रेड चिली सॉस, मग ते लावणार आणि ह्याला हे करून मग त्याच्यावरती मग ते हे गॅबेज आहे, हे गॅबेज टाकणार आणि मेयोनीज टाकणार त्याच्यावरती. मग ते रोल करणार फ्रँकी टाईप जसा. फ्रँकीला जसं आपण रोल करतो, मग वापस त्याला चपातीला थोडंसं असं गरम करणार. मग त्याची चपाती पाहिजे आणि अशीच मला पाहिजे चपाती. मम्मीची झाली चपाती बनवून. ठीक आहे, आता मी इथे बटाट्याचा केळ लावलो. आता ते मी आता गोल्डन फ्राय करतो थोडंफार. बोल शकते तू.
सर्व टाक आणि एकत्र फ्राय कर. तेल टाकून त्याच्याबरोबर त्यात कमी टाक. सर्व एकत्र ठेवू मग नंतर पाच कर. एक खाऊ खा ना. काय तुझे जा काय नाही तुझे खरंच शपथ काय नाही. नाही रे राजा असं तुम्ही काय लपवून ठेवतो का तिच्यासाठी. वाव. दाखव ते डबे त्याला माहिती होते ना त्याच्यात सामान करून ठेवलं राजा. कुठले तुझ्यासाठी त्याला लपवून ठेवलं. आता मी थोडं असं गोल्डन करायचं जसं हा झालं तर नॉर्मल झाले ना तर मी ते काढणार. आणि बाबूला लागले खूप. बाबूला पाहिजे काहीतरी वेफर बघितलं ना म्हणून. ते एक्स्ट्रा पेपर. हा बट ते आता यूज येतील तर अदरवाईज बाबू नंतर देतो तुला. आता ठीक आहे. आणि मी आता हे ब्राऊन झालेत आता थोड्या टायमाने काढतो ते आता. मग ते चपातीमध्ये मी टाकणार. मी कॅमेरा सेटअप करतो थोडं ते दिसायला तुम्हाला नीट. हा चाय बनाव भाई हमारे लिए भी बनाओ. सर्व घेतलेस ना. मेयोनीज टाकायची. अरे हा मी भाई मेयोनीज आणि शेजवान चटणी टाकायला विसरलो. आता दीदीने आठवण करून दिली. थँक्यू. छोटा हे दे ना मला. नाही तो नाही तिकडे झालं. मी आता हे टाकूया. तर कोविड वगैरे थोडंसंच कोविड लागतं जास्त नाही. ते मला कोबी नाही आवडत जास्त. आणि वेफर सीझर होती का. तर हे असं एक रोल करून ठेवलं आहे. तसं मी अजून रोल करून ठेवतो. मग लगेच सर्व एकदाच मॅच करणार. एकदाच मग सर्व गरम करायला. आता हे असा एक रोल झाला आहे. ठीक आहे. वेफर ॲड केलं, कॅबेज ॲड केलं. तर हे अजून जसे आता किती 1 2 3 4 5 6 7 7 आहेत ना. तर 7 रोल करून ठेवतो. मग एकदा सर्व अगेन एकदा गरम क्रंची टाईप थोडं. आम्ही आता हे करून ठेवले. टोटल 7 आहे. तर हे बघा असं आहे. दीदीने पायावर दिला माझ्या आता पाय लागा. ठीक आहे. आणि हे बघा आता असं रोल बनवलाय.
आणि तुम्हाला माहिती आहे मी चाट मसाला टाकायला विसरलेलो, बट चाट मसाला टाकायची गरज नाही, तुम्हाला पाहिजे असेल तर टाकू शकता. बट असं आहे की ते सॉसमध्ये मेयोनीजमध्ये आणि जे मी मीठ टाकलं आधी मसाल्यामध्ये तर त्याच्यामध्ये होतं मीठ, म्हणून मी चाट मसाला टाकला नाही. ठीक आहे, आता मी आता थोडं गरम करतो. दिसते का? मला आता मोठी तिथे हेल्प करायला आली. चीज पण टाकायला पाहिजे. चावतो मला. हे का? बाबू भोकलं जोरात चावला मला. ते जाताना नाचायला लागलं. यामध्ये काढून देतो आता. आणि आवाज चावतोय मला. ए बाबो, पण पकडू दे ना, माऊ मस्ती करते ना. जास्त पण असं गरम नाही करायचं कारण की ते करपून जाईल आणि खाली चिपकून जाईल म्हणून. आहे ना? एका साईडला तिथे चाय बनवते त्यांच्यासाठी आणि मी माझं काम करतो. दोनदा चटके लागले. ठेकेन बाहेर. समजलं ना? काय काय फिरू आधी? बाबू बसलेलं माऊ चिडेल. असं चाय टेस्ट करत येते. आणि तू गावाला गेला? तू गेला गावाला. कोकणात गेला. माऊ ये तुमको नहीं लगा भाई, इधर शेफ को ही होता है सब कुछ ये सब, समझा? इन लोगों को बताओ. आणि it's done. आता मी बाहेर ठेवतो ते. झाली फ्रँकी वरून दीदी पण येते बाहेर. दीदी लवकर या. आता मी तुम्हाला दाखवतो फ्रँकी कशी झाली आहे. हे बघा. फ्रँकी आम्ही रिव्ह्यू घेऊ. ठीक आहे, फ्रँकी कशी झाली तुमची फर्स्ट टेस्ट करा, लवकर करा, फोन ठेवा, लवकर करा प्लीज प्लीज, लवकर करा. सगळं चाय थांबले तर अजून टाकली. हा लय खूप मोठी जाते. पिल्ल्या, चांगली झाली. एक मोठी काढली येते. दीदी लोक आम्ही दीदी दीदी घे लवकर. मस्त आणि खूप छान. आंटी येते राव आंटी. आणि आम्ही टेस्ट करायला आंटीला पण नेलेलो. आंटी जल्दी आओ. अरे अरे बताओ कैसा हुआ है. आंटीला पण आवडलं. थँक्यू आंटी. दीदी चांगलं म्हणालाय. दीदी बघ हे खातच आली आहे. अरे पण बाबूला पण विचारा यार. बाबू खा तू पण आणि सांग मला कसं झालंय. आम्ही कसं झालंय. छान झालं. व्हेरी नाईस. शाबासकी. हीच माझी फर्स्ट कुकिंग व्हिडिओ होती. ठीक आहे, तुम्हाला आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका, बस सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. ही माझी फर्स्ट कुकिंग व्हिडिओ आहे आणि तुम्ही ह्याच्या जास्त व्ह्यूज आणि लाईक्स दिले तर मी अजून आणि मला कुकिंग खूप आवडते. आणि मला हेल्प करणार आहे मम्मी. दीदी आज आली, अदरवाईज मम्मी नाही तर हे कधी कधी येते.
हिजा असं म्हणा. बाबू बाय बोल. बाय बाय. बोलतात बोलतात येते पाणी.